आज या ठिकाणी मानमध्ये पंडितजी धुमाळ आणि त्यांचे वंशज त्यांचा मुलगा गणेशजी धुमाळ परंपरेनं त्यांच्या घराला नाथ महाराजांचा वारसा लाभलेला आहे। आणि जे आम्ही आरतीमध्ये म्हणतो ज्या गणाने थापलेलं, तसंच ज्या गणाने थापलेलं हे देवस्थान मानमधलं त्यांच्या कुटुंबाला वर्षानुवर्ष इथलं मानमधलं मस्कोबा देवस्थान अतिशय नवसाला पावणारं देवस्थान आहे। आणि या ठिकाणी गणेशजी धुमाळ अतिशय मनापासून आणि ध्येयापासून अतिशय उत्सवपूर्वक यात्रा पार पडतात आणि त्यातल्या येथील त्यांना नाथ महाराज श्रीनाथ मस्कोबा देवस्थान मानमधलं जे पावणारे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात। या ठिकाणी संध्याकाळचा आरतीचा कार्यक्रम असतो, छबिना असतो आणि त्या ठिकाणी देवाचा नाथ महाराजांचा संचार येतो। दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांचा छबिना निघतो आणि त्या छबिनामध्ये शिवकाळाचा कार्यक्रम होतो, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये नाथ महाराजांची यात्रा पार पडती। सवय सर्जाचं काय म्हणे नमस्कार। या ठिकाणी मी वीर देवस्थान मधील वाकणूककार गुरुमाऊली पिंटू महाराज सिंगाडे श्रीनाथ मस्कोबा देवस्थान आमचे कमळाजी धनगर 12-12-24 वर्ष सेवा करून श्रीनाथ मस्कोबा देवस्थान प्रसन्न केलं आणि वीर मध्ये त्यांचं स्थलांतर झालं आणि त्या ठिकाणी देवाने त्यांच्या 5 मुलाला भाग दिली। सिंगाडे, तरडे, बुरुंगले, वटकर, ढवण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे आणि निरा बिवरा उलट्या वाटेल त्यावेळेला तुझ्या भाकात जाईल, त्यावेळेला भक्तांचं गारण असेल, बाकी लोकांचं अडचणी असतील। आमच्या 5 वंशाच्या मधल्या मानकऱ्यांनी गुलाल दिल्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांना आळी देऊन 100% आहे। भाकणुकी मधलं एक तुम्हाला वाक्य सांगतो, आमचे नाथ महाराज म्हणतात जो कष्ट करील, जो मेहनत करील त्याला शेराला 1.25 शेर दिल्याशिवाय राहणार नाही। सवय सर्जाचं काय म्हणे